डू आणि डज वापरताना तुमच्या चुका होतात का? जर होत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. चला मग चुका खतम करूया. जर तुम्हाला म्हणायचं असेल का त्याला मोदी आवडत नाही आणि तुम्ही म्हटलं का ही डू नॉट लाईक मोदी, वाक्य चुकलं. कारण ही साठी डू लागत नाही. ही आहे तर मग लावायचं डज. ही डज नॉट लाईक मोदी, त्याला मोदी आवडत नाही, बिलकुल नाही आवडत, नेहमीच आहे. माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, पण त्याला मोदी आवडत नाही. आजचा आहे का नेहमीच आहे, त्याला मोदी आवडत नाही. ही डज नॉट लाईक मोदी. जर मला म्हणायचं आहे की बा ती माझ्याशी बोलत नाही, मॅटर आहे, पटत नाही, तर ती माझ्याशी बोलत नाही. आणि जर मी म्हटलं शी डू नॉट टॉक टू मी, वाक्य चुकलं. शी आहे तर मग डज लावायचं आहे. शी डज नॉट टॉक टू मी, ती माझ्याशी बोलत नाही, बिलकुल नाही बोलत, तर पटत नाही, भांडण नाही, नाही बोलत, बस. मी म्हटलं की बा राहुल पूजा करत नाही. राहुल एक नंबरचा नास्तिक आहे, देव मानत नाही. राहुल पूजा करत नाही. राहुल डू नॉट वर्शिप, वाक्य चुकलं. जर कोणाचं नाव असेल राहुल, पूजा, नेहा आणि सांगायचं की ते काय करत नाही, तर काय लावायचं आहे? डज नॉट. राहुल डज नॉट वर्शिप. वर्शिप म्हणजे पूजा करणे, आणि राहुल पूजा करत नाही. राहुल डज नॉट वर्शिप, डू लागणार नाही. मग प्रश्न आहे की डू लावायचा केव्हा? त्याच्या आधी बघा की डज केव्हा लावायचा? जेव्हा सांगायचं आहे की कोण एक व्यक्ती, बाई आहे, माणूस आहे, बुडी आहे किंवा ॲनिमल आहे, ते नेहमी काय करत नाही. लाईक मी जर म्हटलं की बा माझे बाबा दारू पित नाही, बिलकुल नाही पित, माय फादर डज नॉट ड्रिंक. मी जर म्हटलं की माझी आई हॉलिवूडचे मूवीज बघत नाही, ते पाहते मराठी, ते पाहते सासबहू सिरियल, तर काय म्हणेन मी? माय मदर डज नॉट वॉच हॉलिवूड मूवीज. माझे कुत्रा आहे, चावत नाही, माझं कुत्रं चावत नाही. माय डॉग डज नॉट बाईट. तर एक कोणी असो, दुसरा एक आपण नाही, दुसरा कोणी एक, ही शी नाव किंवा कोणतं ॲनिमल, आणि सांगायचं काय की ते काय करत नाही, तर काय लावायचं आहे? डज नॉट. मग डू नॉट केव्हा लावायचा? चला पाहू मग. तर बघा, मला म्हणायचं आहे की मी काम करत नाही, मी खातो आणि राहतो आरामशीर, बिलकुल काम नाही. आणि मग का म्हणलं आय डज नॉट वर्क, वाक्य चुकलं. आयसाठी डज नाही, लावायचं आहे डू. आय डू नॉट वर्क, मी काम करत नाही. जर मला म्हणायचं की तू तू वर्गात लक्ष देत नाही, म्हणून सर शिकवते तू मागं बसतो, मोबाईल पाहत, नापास. तू वर्गात लक्ष देत नाही, यू डू नॉट पे अटेन्शन इन द क्लास, तू वर्गात लक्ष देत नाही. जर का म्हणलं असतं डज नॉट, यूसाठी डू लावायचं आहे. यू डज नॉट पे अटेन्शन इन द क्लास, वाक्य चुकेल. यू आहे तर डू लावायचं आहे. जर मला म्हणायचं आहे की बा आम्ही हॉरर मूवीज बघत नाही, फाटते आमची, बिलकुल नाही पाहत, मी बाकी पाहीन, आम्ही नाही पाहत. आणि जर म्हणलं वी डज नॉट वॉच हॉरर मूवीज, चूक. काय म्हणायचं आहे? वी डू नॉट वॉच हॉरर मूवीज, आम्ही हॉरर मूवीज बघत नाही, बिलकुल नाही पाहत. दे डू नॉट सपोर्ट BJP, ते BJPला सपोर्ट करत नाही. ते काँग्रेसी असन, कोणीही असन, पण BJPला बिलकुल सपोर्ट करत नाही. जर म्हटलं असतं डज नॉट, हो चुकन, दे डज नॉट सपोर्ट BJP, वाक्य चुकणार. दे आहे तर काय लावायचं आहे? डू नॉट. दे डू नॉट सपोर्ट BJP. तर बघा, जर तुम्हाला सांगायचं आहे की मी काय करत नाही, तुम्ही काय करत नाही, ते चार लोक काय करत नाही, तर काय लावायचं आहे? डू नॉट. असं आहे. जर म्हटलं असतं की बा आम्ही नॉनव्हेज खात नाही, बिलकुल नाही खात, वी डू नॉट ईट नॉनव्हेज. किंवा मी चहा पित नाही, बिलकुल नाही पित. आय डू नॉट ड्रिंक टी. तर मी, तू किंवा चार लोक काय करत नाही, तर लावायचं डू नॉट. आणि जर एक मुलगा, एक मुलगी, ही शी कोणतं नाव असेल, एक ॲनिमल असेल, आणि ते काय करत नाही म्हटलं, तर काय लावायचं आहे? डज नॉट. तर अशा प्रकारे जर तुम्हाला आमच्याकडून ऑफलाईन वर्धेमध्ये इंग्लिश शिकायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. ॲब्सोल्यूट स्पोकन इंग्लिश वर्धा. बाकी का बसलात म्यूट? सबस्क्राईब करा भाऊ, ॲब्सोल्यूट.